मला आठवलं माझे जे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी, नमस्कार. त्यांनी असं सांगितलंय की ज्या नावामध्येच गायत्री आहे ते स्त्रीचंच नाव आहे ना, तर त्यामुळे स्त्रियांनी म्हणायला हरकत नाही. किती छान, खरंच आहे, मी पण ऐकलं नव्हतं. पण आता तुम्हाला एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एखाद्या विशिष्ट अनुसंधानासाठी आपण जर म्हटला तर मात्र तो गुरुच्या आधिपत्याखाली आपण शिकून म्हटला पाहिजे. अगदी बरोबर. पण आपण जर सूर्याला आदत येतोय 11 वेळा 21 वेळा म्हणतोय तर तसं काही हरकत नाही, असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं. अगदी बरोबर आहे. मी म्हटलं ना की ह्याच्यामध्ये मतमतांतर आहेत, त्यामुळे मला म्हणजे तुमच्या गुरूंनी जे सांगितले ते अगदी पटलं की खरंच त्याच्यात गायत्री हे मुलीचंच नाव आहे. पण माझ्या गुरूंनी जेव्हा मला शिकवलं तेव्हा त्यांनी मला हे कारण सांगितलं की मानसी कदाचित तो हार्मोनल इम्बॅलन्स उष्णतेमुळे जाणवतो. म्हणजे आता आपण जे काही ग्रंथ आहेत बघा, गुरुचरित्र वगैरे, की हे पाठ जे असतात ते स्त्रियांनी म्हणायचे नाहीत, कारण त्यांनी वैराग्य येतं, दुसरं काही कारण नाही आहे. की आज स्त्रीचा सुखी संसार होण्यासाठी तिला म्हणजे सगळ्या गोष्टी असतात ना, तर काहीतरी मला कायम असं वाटतं की आपले जे आपल्या आधीची जनरेशन आहे ती आपल्याला काहीतरी सांगते, तर त्यामध्ये काहीतरी कारण असतं की म्हणजे त्यावर आय बिलीव्ह. आणि म्हणजे आता आपण म्हणतो ना काळाप्रमाणे बदल व्हायला पाहिजे, सो आपण याच्यात नक्की बदल करू की नक्की हे रिझन मी पण अधिक चांगल्या प्रकारे शोधेन की काय, म्हणजे ट्रायल घेऊन बघेन आणि मी नक्की सांगेन की ह्याच्यातनं काय बदल दिसला, म्हणजे काही फरक जाणवला, काय होतंय ह्याच्यावर नक्की संशोधन करून सायंटिफिक रिझन नक्की सांगेन की काय होतंय. आणि ह्यामधनं आपल्याला एक जो वेगळा आनंद मिळतो ना, की म्हणजे जेव्हा तो पेशंट येऊन सांगतो, म्हणजे एक अशी मुलगी होती की तिला झोपच यायची ती काही केलं तरी, म्हणजे मी तिला असा व्यायाम पण दिला, डोळे वर कर खाली कर, डोळे वर कर खाली कर, तिला सांगितलं पायाला तेल चोळ किंवा तुझी एक जागा फिक्स ठेव, त्या जागेवरच झोप, त्याच वेळेला झोप, एकदम सायलेंट सॉन्ग लाव. काहीच होत नव्हतं. पोटात औषधं पण दिली. ती म्हणाली मॅडम मला 10 दिवस शांत झोप लागते, औषध बंद केलं की झोप येत नाही आहे. तर तिला मी म्हटलं की अगं थोडंसं तिला मी काउन्सिलिंग पण दिलं, म्हटलं तुझे मनातले विचार थांबत नाही आहेत का, ते एका पेपरवर लिहून काढ. मग तिला ते सांगितलं, या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता मी तिला म्हटलं की बघ हा श्लोक म्हटल्यावर तुला काय फरक वाटतो, एका लूपमध्ये ते ऐक तू असं सतत शांतपणे. तर ती म्हणाली की मॅडम पहिल्या दिवशी झोप लगेच नाही लागली, पण लागली ती मला शांत लागली. म्हणजे तिने मला येऊन सांगितलं की मला 2 तास जी झोप लागली ती मला शांत लागली, माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि नेक्स्ट 15 डेजमध्ये असा बदल दिसला की तिला त्या वेळेला तो मंत्र आठवायला लागायचा ब्रेनमध्ये आपोआप, आणि मग तिला आपोआप म्हणजे झोपायला आपण जावं अशी इच्छा निर्माण व्हायला लागली, आणि मग तिचं झोपेचं सायकल बदललं. आणि ह्यासाठी तिने व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे त्याचा एकत्रित परिणाम आला. म्हणजे आपण भाजी बनवतो तेव्हा त्याच्यात तेल घालतो, फोडणी देतो, भाज्या घालतो, त्या शिजवतो, तसा हा इफेक्ट आहे. म्हणजे नॉट सिंगल, पण खूप छान फरक ह्या सगळ्या गोष्टीने पडतो. आणि आपण मुलांना शुभं करोति कल्याणम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवायला पाहिजेत, की तुम्ही संध्याकाळी देवाला दिवा तुपाचा का लावायचा, गाईच्या तुपाच्या, की त्या व्हायब्रेशन्स आहेत त्या दिव्यातल्या. आणि तेवढंच नाही, जेव्हा आपण ते शुभं करोति म्हणतो तेव्हा त्या दिव्याकडे बघायचं आहे, त्राटक झालं ना. म्हणजे 1-2 फायदे असतात, की आपण जेव्हा शुभं करोति म्हणतो तेव्हा आपण जर त्या दिव्याकडे बघितलं तर त्राटक होतं, म्हणजे शांतपणे ध्यान लागतं. आणि आपण म्हणतो की हल्ली मुलांना पटकन चष्मा लागतो, तर तो चष्म्या लागण्याचं प्रमाण वाढत चाललंय, किंवा म्हणजे जेव्हा स्क्रीन टाईम वाढलाय, किंवा जेनेटिक चेंजेस पण होत आहेत. काही मुलांना हल्ली ना म्हणजे बाय बर्थच चष्मा असतो, म्हणजे म्हणजे 3री-4थीत लगेच येतोय, कारण बाय बर्थ डिफेक्ट होता कळलं नाही. सो मग हे गर्भिणी महिला ज्या आहेत त्यांनी काही विरुद्धांना सेवन केल्यामुळे पण हा त्रास होतो. म्हणजे आईच्यावरती मुलाचं हे सगळं अवलंबून असतं, किंवा पूर्वजन्मकृतानेच्या म्हणजे पाठच्या जन्मातलं काहीतरी आहे म्हणून आहे. मग तेव्हा या मुलांनी जो सूर्याचा चक्षु मंत्र आहे, म्हणजे चक्षु स्तोत्र जे आहे ते आपल्याला कुठेही सर्च केलं तर दिसू शकतं, ते मोठं असतं, त्याच्यामध्ये ते इतकं सुंदर त्याचे रिझल्ट्स आहेत ना, की तो नंबर कॉन्स्टंट राहतो, वाढत नाही. काही मुलांचे नंबर फटाफट वाढतात. म्हणजे त्यांना किती आपण डोळ्यांचे व्यायाम द्या, डाएटमध्ये आपण त्यांना कोथिंबीरीचा रस द्या, गाजर खायला द्या, तो स्क्रीन टाईम कमी होत नाही ना. म्हणजे ते ॲडिक्शन जे होतं ना, खरं तर मुलांना ते ॲडिक्शन का होतं, कारण ते बघितलं ना की त्यांना हॅपी वाटतं ना, डोपामिन रिलीज होतं. हां एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना असं वाटतं मी हे सारखं हेच बघू का.
त्यामुळे ते करतात. सो त्याच्यासाठी पालकांनी थोडा त्यांना वेळ दिला तर त्यांच्या त्या सवयी सुटतील. म्हणजे स्क्रीन टाईम थोडा वेळ द्यायला पण पाहिजे. नाही तर कसं आहे की त्यांना काही माहीत नाही असं पण नाही पाहिजे. ते टेक सेव्ही पाहिजेत पण त्याचा साईड इफेक्ट आपल्या डोळ्यांवर व्हायला नको. त्याच्यासाठी हा चक्षु मंत्र खूप छान काम करतो. आणि विष्णू सहस्त्रनाम हे इतकं महत्त्वाचं आहे ना, म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की श्री सूक्त जे आहे जसं ते घरी ऐकायला हवं तसं विष्णू सहस्त्रनाम पण ऐकायला हवं. 1000 नावं आहेत विष्णूची. आणि असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जर तुम्ही हे रोज ऐकलत तर तुमचे सगळे व्याधी शमन होतात. म्हणजे आपल्याला प्रिव्हेन्शन पण आहे. म्हणजे हा स्टडी आहे. आज अनेक लोकांचे अनुभव आहेत. आपण जर विष्णू सहस्त्रनाम असं ऐकलं ना, आपल्या आयुष्यात बदल झालेले आपल्याला स्वतःला दिसून येतात. म्हणजे मी स्वतः विष्णू सहस्त्रनाम ऐकते आणि मला स्वतःला त्याचे खूप छान फरक दिसतो. म्हणजे लावून ठेवायचं. मी लावून ठेवते. म्हणजे आता इफ आय एम वर्किंग इन किचन, माझं काही काम चालू आहे, ते व्हायब्रेशन्स फूडमध्ये पण जातात ना. म्हणजे आपण जे जेवण बनवतोय तेव्हा जर आपण हे ऐकलं तर ते व्हायब्रेशन्स त्या अन्नावर काम करतात. आपण म्हणतो ती माशी येऊन बसली तर तिला हाकलतो ना, पण हे ज्या ध्वनी लहरी तयार होतात ह्यांचा इफेक्ट जसा शरीरावर होतो तसा अन्नावर पण होतो. आज आयुर्वेदामध्ये एक छोटीशी अशी गोष्ट सांगितली आहे की जेव्हा आपण औषध बनवतो बघा मंजिरीताई, तेव्हा आपण ते एक झाड म्हणजे त्याच्यामध्ये पण एक प्राण आहे ना, कारण ते वाढतं आहे ना, मग तेव्हा पण मंत्र सांगितला आहे की ते झाड जेव्हा ती वनस्पती आपण तोडतोय औषध बनवण्यासाठी त्याला पण आपण नमन करतोय की मी तुला तोडतोय, तुझ्यातलं सत्व घालवू नकोस, तुझी एनर्जी घेऊन तू माझ्याकडे. सी हाऊ आपलं शास्त्र किती छान आहे. त्याला रिस्पेक्ट दिलाय, घेऊन तोडलं नाही आहे. जोडणं कठीण आहे, तोडणं सोपं आहे. त्यामुळे जोडायला शिकायला हवं. सो हे इतकं छान सांगितलं आहे की तुम्ही औषध घेताना श्लोक म्हणून घ्यायचं आहे, नामस्मरण करत औषध घ्यायचं आहे की त्याचा इफेक्ट आपल्याला खूप छान येतो. की म्हणजे औषधाचा इफेक्ट वाढण्यासाठी आपण हे करत असतो. आणि मगाशी म्हटलं तसं हे सगळं आपल्या मनाशी कनेक्टेड असतं. म्हणजे कितीही म्हटलं तरी मन आपलं जर आपण मनाने कॉन्फिडंट असू ना, बास आपल्याला दुसरं काही लागत नाही. आपलं मन पॉवरफुल, आपल्यामधली सत्सद विवेक बुद्धी जागृत हवी की आपण काय करतोय. आणि मग फक्त एक नाम पण पुरतं. आपलं जे आराध्य असतं ते एक नाम घेतलं तरी मग आपल्याला काही आपण म्हणतो ना आपला ऑरा. आज बरेच ठिकाणी ऑराचे फोटो काढून मिळतात बघा ना. एक पेशंट असाच आलेला की त्याचे कलर चेंजेस होते ऑरामध्ये. तर मी त्याला म्हटलं की बघ, म्हणजे तुझ्याकडे लोक कोणत्या नजरेने बघतायत. आज आपण प्रत्येकजण यशस्वी असतो, त्याच्याकडे अनेक लोक बघत असतात. आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलेलं आहे की आपण जे चुकीच्या नजरेने बघितले ना तर ते परिणाम तिथे दिसून येऊ शकतात. मग तेव्हा तो ऑरा क्लीन करण्यासाठी आपल्याकडे खडे मीठ असतं, ते आंघोळीच्या पाण्यात घालायचं किंवा फरशी पुसताना घालायचं की ते सगळे व्हायब्रेशन्स क्लिअर होतात. आणि तसा तो ऑरा फोटो बदलतो पण. आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या, नामस्मरण केलं की खूप फरक होतो. म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे, खडे मिठाचा हा उपयोग होतोच होतो की त्यांनी तो बदल होतो की ते व्हायब्रेशन्स चेंज होतात. एक अनुभव असाच की श्रीराम ह्या नामामध्ये किती महत्त्व आहे. श्रीराम, आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो पूल बांधायचा असतो फक्त श्रीराम लिहिल्यावरती ते दगड त्या पाण्यावर तरंगतात. काय ताकद आहे या नावामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.